पूर्वस्मृती हिलिंग ह्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणालात रेकी, मग रेकी किंवा दुसरी कुठची हिलिंग पद्धती आणि पूर्वस्मृती हिलिंग ह्याच्यात काय डिफरन्स किंवा काय फरक आहे? आता मी म्हटलं तसा आधी उल्लेख केल्याप्रमाणे की रेकी हा खूप कॉमनली नोन प्रकार आहे हिलिंगचा. त्याच्यानंतर सेकिमा आहे, बरेच त्याच्यात आहेत. प्राणिक हिलिंग आहे, मॅग्निफाईड हिलिंग आहे, अजूनही बरेच काय काय प्रकार आहेत नवनवीन आता आलेले. तर मी ते जेव्हा शिकले, मी बरंच ह्याच्यामधलं शिकले. मी लामा फेरा ग्रँड मास्टर आहे, मी सिक्कीम मास्टर आहे, मी रेकी मास्टर आहे. आणि जे काही म्हणजे काय म्हणतात ना, तसं बरंच काय काय मी शिकत गेले. ह्याच्यामधलं ग्रॅफोलॉजी शिकले, मेन म्हणजे टॅरो कार्ड्स शिकले. आणि मग हे सगळं करत असताना मी तोपर्यंत काय करत होते की मी ह्याच सगळ्या ह्याच्यातनं मनन चिंतन करून मी लोकांना ट्रीटमेंट लिहून द्यायची, आखून द्यायची वगैरे. पण 2019 साली असं झालं की अर्थातच कसं माहिती आहे, मुळामध्ये हिलिंग आणि हे वगैरे करत असताना आणि पहिल्यापासून माझा पिंड थोडासा आध्यात्मिक असल्यामुळे, महाराजांना गुरु मानत असल्यामुळे एक थोडंसं नामस्मरण, ध्यानधारणा ह्याची मला सवय होती. तर एकदा असं झालं होतं की ध्यानधारणेमध्ये मला इहारा आणि अहिरा असे शब्द सातत्याने दिसायला लागले आणि ऐकायला यायला लागले. तर आता हे दोन शब्द काय आहेत आणि ह्याचं आपण काय करायचं हे मला किती दिवस कळलं नव्हतं. मग परत टॅरो म्हणून अभ्यास करत घेणं किंवा वेगवेगळ्या अशा काही पद्धतीची पुस्तकं आहेत का, कशी काय आहेत, असं वाचन मी करत गेले. आणि मला ते दोन शब्दांच कुठल्याच भाषेमध्ये मिळाली नाहीत. म्हणजे कुठे मी ते शोधायचा प्रयत्न केला तर हल्ली गुगलमुळे आपल्याला सोपं आहे, त्यामुळे ते कुठेच मला मिळाले नाहीत. मग हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की ते बीजमंत्र आहेत. म्हणजे बीजमंत्र म्हणजे की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती साठलेली आहे. आणि त्या बीजमंत्रांमधून जी मंत्र तयार होतात ते मुळातच जसं एखादं इंजिन तुम्ही लावावं एखाद्या डब्यांना की मग ती गाडी धावत सुटते, तसं बीजमंत्र म्हणजे थोडक्यात त्या ह्याच्यामध्ये पण युनिवर्सला बरोबर कळतं की काय करायचं आहे. थोडक्यात बीजमंत्र म्हणजे काय असतं की ते उच्चार केल्यानंतर ज्या व्हायब्रेशन्स येतात त्याने तुम्हाला जे काही शरीर म्हणजे मनाच्या, शारीरिक आणि तुमच्या ऑराच्या आभामंडलामध्ये जी काही ऊर्जा आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. सो हे बीजमंत्र आहेत असं कळल्यानंतर मी मग आता ह्याचा कसा वापर करायचा, काय करायचं ह्याचा अर्थातच करत गेले. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे दोन शब्द हे टोटली तुमच्या सेल मेमरीवरती काम करतात. म्हणजे तुमची जी शरीरातली पेशी आहे त्याला प्रत्येक पेशीला मेमरी आहे आणि त्या मेमरीमध्ये तुमच्या असंख्य भावभावना, तुमचे विचार पद्धती, तुम्ही काय काय तुमच्या अनुभवातनं साठवलेल्या गोष्टी ह्या सगळ्या तिथे साठलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती थेटपणे या दोन शब्दांच्या मार्फत काम होतं हे माझ्या लक्षात आलं. अर्थात त्याच्याकरता हे सगळं समजायला 6-7 महिने गेले, कारण हा म्हणजे एकदम असं आल्यानंतर ते काय करायचं हे अभ्यासाशिवाय आणि ध्यानधारणा म्हणा, मेडिटेशन म्हणा या सगळ्याशिवाय त्याचा अर्थ उलगडलाच नसता. सो आम्ही तेवढा वेळ त्याच्यामध्ये केला. आणि मग लक्षात आलं की ह्याला पूर्वस्मृती नाव द्यावं, कारण असं आहे की माणसाचा भूतकाळ जो आहे तोच त्याची विचारधारा घडवत असतो. तर त्यामुळे आणि तीच विचारधारा तुमचं आयुष्य घडवत असते, तुमचं व्यक्तिमत्व घडवत असते. त्यामुळे अर्थातच त्या एनर्जीला जर बॅलन्स झालं तर अर्थातच आपण मी मगाशी म्हटलं की कमतरता काढून टाकण्याचं काम. आणि तसं इहारा हा जो शब्द आहे हा तुमच्यामधली नको असलेली जी ऊर्जा आहे, म्हणजे एक दिवस असं आलं की मला असं एकदम खाडकन हे झालं की नको असलेल्या ऊर्जेचा परिहार म्हणजे इहारा आणि हव्या असलेल्या ऊर्जेचा स्वीकार म्हणजे अहिरा. आणि तेच त्याचं गमक होतं. आणि मग त्याच्यावरून पुढे सगळी कसं एक हे प्रवास उलगडत गेला. आणि मग मी त्याला पहिल्यांदा RNE टेक्निक असं नाव दिलं होतं, रिलीज निगेटिव्ह इमोशन.
पण मग नंतर आमच्यातल्याच टीममधलं कोणतरी म्हणाल की नाही काहीतरी असं तू ह्याचं नाव दे गं, आपलं वाटलं पाहिजे. मग पूर्वस्मृती हिलिंग पद्धती, कारण तुमची पूर्वीची भूतकाळातली जी स्मृती आहे त्या स्मृतीवर काम करणारी ही पद्धती, म्हणून पूर्वस्मृती हिलिंग पद्धती असा त्याचा जन्म झाला. कोविडच्या काळामध्ये सगळीकडे काय काय सगळं चाललेलं असताना मी घरामध्ये बसून त्याची थिअरी लिहून काढली की ह्याचं कसं करायचं, काय करायचं, ह्याची कशा पद्धतीने ही वापरायची असं.